भाजप विरोधात महाविकास आघाडीने एक व्हिडिओ ट्विट केला होता। सोन्याची बिस्किटं वाटली जात असल्याचं या व्हिडिओमधून सांगण्यात आलं होतं। मात्र या व्हिडिओ मागची सत्यता आणि या किट मधल्या वस्तू एनडीटीव्ही मराठीच्या हाती लागलेल्या आहेत। याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी जुई जाधव यांनी। आपण पाहूयात। काल एक व्हिडिओ व्हायरल करण्यात आला होता आणि त्या व्हिडिओमध्ये असं दाखवण्यात आलं होतं की भाजपकडून जे आहे ते सोन्याची बिस्किटं विकली जात आहेत। मात्र त्या व्हिडिओ मागची सत्यता काय हे आपण जाणून घेणार आहोत। आपल्याकडे ते जे किट्स होते जे वाटण्यात आले होते ते किट्स आपल्याकडे आहेत। त्या किट्सचा बॉक्स जो अजूनही उघडलेला नाहीये तो इथे आहे, तो आता आपण समोर उघडणार आहोत आणि त्या मागची सत्यता जाणून घेणार आहोत। प्लीज हा बॉक्स उघडाल तुम्ही आमच्यासाठी। या बॉक्समध्ये तेच किट्स आहेत जे कालच्या व्हिडिओमध्ये होते, जे बूथ प्रमुखांना खरं तर वाटले गेले होते। आणि हे पिशवी आपण एक जी पिशवी आहे ही त्या व्हिडिओमधलीच आहे आणि आपण एक एक करून उलगडा करणार आहोत की नेमकं ह्या किटमध्ये काय काय आहे, या पिशवीमध्ये काय काय आहे। आपण इथे पाहू शकतो की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाचे हे जे टोप्या असतात, जे बॅनर आहेत ते आहेत। त्यासोबतच इथे बीजेपीचे गमछा टोप्या, ह्या बीजेपीच्या टोप्या आहेत ज्या प्रचारासाठी वापरल्या जातात। त्यासोबतच इथे बीजेपीचा जो झेंडा आहे तो देखील आहे, या किटमध्ये त्याचा देखील समावेश होता। अजूनही काही गोष्टी आहेत ज्या बाहेर पडत आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा मास्क आहे जो प्रचारासाठी वापरला जात आहे। गमछा भाजपचा, जी निशाणी आहे भाजपची कमळ, त्याचा हा गमछा आहे। अनेक गमछे जे आहेत ते इथे आहेत। त्यासोबतच ही टोपी, जी भाजपची टोपी आहे ती देखील या किटमध्ये त्या टोपीचा समावेश आहे। भाजपची जी निशाणी आहे कमळ, त्याचे हे बॅचेस आहेत, त्याचा समावेश आहे। अजून काही गोष्टी बाहेर पडतात। टी शर्ट, भाजपची टी शर्ट आहे, त्या टी शर्टचा देखील समावेश या किटमध्ये करण्यात आला आहे। हे रिस्ट बँड्स आहेत जे आपण हातात बँड्स घालतो, ते हे बँड्स आहेत, ह्या किटमध्ये त्याचा समावेश आहे। दुसरीकडे अजूनही काही गोष्टी बाहेर पडत आहेत। हे अजून बॅचेस आहेत, अनेक भरपूर बॅचेस आहेत ज्याचा समावेश जो आहे तो याच्यात आहे। प्रामुख्याने मुख्य म्हणजे एक वस्तू ज्यामुळे हा सगळा गदारोळ झाला होता ते म्हणजे हे परफ्यूम। हे परफ्यूम वाटण्यात आले होते आणि याच परफ्यूममुळे खरं तर गोंधळ निर्माण झाला होता। त्या व्हिडिओ जर आपण पाहिला तो संपूर्ण व्हिडिओ, तर ह्या व्हिडिओमध्ये सांगण्यात आलं आहे की सोन्याचे बिस्किट आहेत। मात्र या व्हिडिओमागची सत्यता एनडीटीव्हीने उलगडलेली आहे। हे सोन्याचे बिस्किट नसून परफ्यूम आहेत, ज्याच्यावरती याचे उमेदवार जे आहेत भाजपचे मिहीर कोटेचा त्यांचा फोटो आहे, कमळाचं चिन्ह आहे आणि हे परफ्यूममुळे गोंधळ निर्माण झाला होता। ह्या परफ्यूम्सच्या ऐवजी सोन्याचं बिस्किट आहे असं सांगण्यात आलं होतं। हे असे अनेक परफ्यूम्स छोटे छोटे जे आपण खिशात वापरू शकतो आपल्या नेहमीच्या खरं तर वापरासाठी, ते पॉकेट साईजचे परफ्यूम्स आहेत, त्याच्यावरून हा संपूर्ण गोंधळ घालण्यात आला होता। आणि ह्याच्यामध्ये अजून काही आहे का तर नाही, हे संपूर्ण पाकिट रिकामं झालेलं आहे। ह्या पाकिटामध्ये कुठेही सोन्याचं बिस्किट किंवा गोल्ड बिस्किट नाही आहे। आपल्यासमोर इथे वस्तू आहेत ज्या ज्या ह्या पाकिटामध्ये होत्या त्या आपण पाहू शकता। या सगळ्या गोष्टी आहेत। मात्र कालचा जो व्हिडिओ व्हायरल झाला होता त्यामध्ये असं सांगण्यात आलं होतं की सोन्याचं बिस्किट आहे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून हा व्हिडिओ ट्विट देखील करण्यात आला होता। मात्र आज ज्या वेळेला आपण त्याच नेत्यांना विचारलं की या व्हिडिओ मागचं सत्य काय आहे, त्यावेळेला त्यांनी हे उत्तर देणं टाळलं। त्यामुळे कुठे ना कुठेतरी ऐन निवडणुकीच्या तोंडावर बदनामी सुरू आहे का, हा मोठा प्रश्नचिन्ह जो आहे तो उपस्थित होतो। व्हिडिओ जर्नलिस्ट अरुण पेडणेकरसह जुई जाधव, एनडीटीव्ही मराठी, मुंबई।